स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे. तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे. आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं. विलासराव जगताप असू देत, अजित घोरपडे असू देत, त्या निमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत, हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत. 4 तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू. आपणाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल. की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा. आणि एवढं गुलदस्त्यात कशाला? त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही. गरीब मुलगा आहे, चांगला पैलवान होता, एवढं फसवायचं कशाला? सांगायचं तुला मदत करू शकत नाही. पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणाने आपल्याकडनंही होईल. एक इस्लामपूरकर बरोबरच आहेत. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते इयत्ता 8वी प्रवेश सुरू. फोनिक क्लास, सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज, माइंड पॉवर, कम्युनिकेशन स्किल, फिअरलेस डिसिप्लिन. प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन. प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण, प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग. मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक. भव्य कॅम्पस, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान. सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण, डान्स, म्युझिक, गिटार प्रशिक्षण. लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा. आता प्रश्न नाही, मी आज सकाळी आलो आहे, मी बाहेर होतो. माझ्या दृष्टिकोनातून ते जे रिपोर्ट आहेत प्रांतांचे, तहसीलदारकडून प्रांताकडे आलेले आणि आपले जे विस्तार अधिकाऱ्यांच्याकडनं BDOंच्याकडे आलेले, या सगळ्या प्रक्रियांची त्यांनी माहिती घेतली. त्याच्यामध्ये जर टँकरच्या काही ठिकाणी जत तालुक्यामध्ये आणखी मागण्या आल्या होत्या, त्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी मी नष्टेंच्या प्रांतांशी बोललो. अन्य काही बाजू कमी पडत आहेत तर त्या दृष्टिकोनातून तात्काळ आलेले प्रस्ताव मला त्यांनी सांगितलं 2 दिवसाच्या आत त्याला मान्यता देतोय. तेव्हा अडचणी निसर्ग कोपलेला आहे, पण सरकारकडून ज्या बाबी देणं शक्य आहे म्हणजे टँकर, त्या निश्चितपणानं आम्ही देण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. तेच पाण्याचं नियोजन सांगितलं मी आपणाला. 12 TMC पाणी मागितलं होतं, त्याच्यामधलं 8 TMC मंजूर होऊन 1 महिना झालं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी 4 TMC कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणून आपण ही शक्यता गृहीत धरून 12 TMC मागितलं होतं. ते 12 TMC आपल्याला 8 TMCचं पत्र आलं, 4 TMC त्यांनी स्वतः कपूर साहेबांनी या बाबतीतला प्रस्ताव पाठवून पारेषणच्या या वीज निर्मितीवाल्यांशी बोलणं केलेलं आहे आणि ती सकारात्मक चर्चा होऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे. 30 जूनपर्यंत हे 8 TMC पाणी पुरेल का जिल्ह्यासाठी? पुन्हा तोच विषय आलेला आहे. 8 TMC पाणी मंजूर आहे, सोडणारं त्याच्यावर लागणारं 4 TMCला सुद्धा सकारात्मकता आहे. केला का हा एक विषय आहे. आणखी निधी घ्यायला भाजपची सत्ता किंवा सरकार लागतं, मात्र ते निधी घेतलेले कोट्यवधी रुपयाचे नगरसेवक मात्र किंवा पदाधिकाऱ्यांनी दुसरं काम केलं. म्हणजे कामासाठी फक्त तुमच्याकडे येणं हे कितपत योग्य वाटतं? लाभ घेता फक्त तुमच्याकडे येणं नाही, हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला. माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतो आहे. या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला, मदत केली. पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले
ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल, ही भूमिका या निमित्तानं मला सांगावीशी वाटते. तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पूर्वीपासून सुरू होता. तुम्हाला असं वाटत नाही का पक्षाचे पदाधिकारी असतील, राज्यस्तरीय नेते असतील तुमचे किंवा केंद्र स्तराचे नेते, त्यांनी वेळीच दखल घेतली नाही, त्यांना शांत केलं नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि हे वाढत गेलं असं वाटत असं नाही? नाही, असं वाटायचं कारण नाही. काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे, बरोबर आहे. तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे. ज्यांनी आपणाला या अडचणीच्या काळामध्ये कसं आहे, सहानुभूती तयार झाली. सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाली. असं वाटायला लागलं की आता जमतंय, पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही. हे 4 जून नंतर आपणाला कळेल. तिन्ही पण उमेदवारांचं नाव पाठवलेलं आहे. हां, तिन्ही उमेदवारांचं नाव पाठवलेलं आहे, त्यामुळे तो त्याचं कसं सरकतील का ते? आता सरकतील का सरकवायचं आहे ती वेळ आल्यावर ठरवू आपण. आज त्याच्यावर भाष्य नको, सुरुवात केलेली आहे, शेवट आपण करायचं आहे. आता या गोष्टीचा लय काळजी करायचं कारण नाही. याच्यामध्ये मी ती ऑडिओ क्लिप ऐकली. त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत, योग्य तो अहवाल वर पाठवतील. पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे. विलासराव जगताप असू देत, अजित घोरपडे असू देत, त्या निमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत, हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे, या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत. 4 तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू. तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आपणाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल, ही या निमित्तानं ग्वाही देतो. आणि हे बोलण्यापाठीमागं उद्देश एवढाच आहे की मला घमेंड, दर्प किंवा मस्ती ही नाही. पण काही लोक हळवे असतात, त्यांना उगाचच काळजी वाटती, म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे काळजी करतात, काही थोडे 5-10% लोक, त्यांनाही ती कुठतरी काळजी मिटावी त्यांची. आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं 3ऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. मगाशी जो प्रश्न विचारला तो पक्षाची निवडणूक आहे म्हणून नाही, नाव सुचवलं नव्हतं, दादा सांगतील त्याविषयी. एकमतानं पक्ष देईल त्याचं काम करायचं असं ठरलं होतं. त्यांनीच ठरव सांगतील दादा. काय झालं? जिल्हाध्यक्ष म्हणून 2 गोष्टीचं स्पष्टीकरण आवश्यक आहे. मी जे विचारलं मगाशी, एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याची शहनिशा करण्याचं काम सुरू आहे. त्याची शहनिशा प्राप्त झाल्यानंतर हा राज्यपातळीवरचा निर्णय घेण्याचे अधिकार असल्यामुळे राज्यपातळीवर त्याचा अहवाल जिल्ह्याकडून राज्यपातळीवर जाईल. आणि पक्षाची शिस्त तर मोडून वेगळं कोणी काही केल्याचं सिद्ध झालं तर निश्चितपणानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल. राज्यपातळीवर तशी शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून मी निश्चितपणानं देईल. दुसरी गोष्ट आपण मगाशी विचारलं, चालू आहे त्याची पडताळणी करायची. पक्ष म्हणून आमची वेगळी यंत्रणा आहे, जिल्हा स्तरावर मागवलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी. आणि तो अहवाल करण्यासाठी जे आवश्यक तांत्रिक बाबी आहे त्याची पडताळणी करून आम्ही तो अहवाल त्यांना सादर करणार 4 तारखेला. याबाबत ज्यांचा आवाज आहे त्यांच्याशी काही चर्चा झाली का? हे पक्षांतर्गत गोष्ट असल्यामुळं चर्चा झाली न झाली हे इथं सांगणं योग्य नाही. परंतु त्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर निश्चितपणानं 4 जून नंतर निर्णय झालेला समजेल. त्याची वेगळी प्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून घेईल. मतदानानंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होती. 3 दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो, नगरची जबाबदारी होती. पुन्हा मला
दक्षिण मुंबईची उत्तर मुंबईची जबाबदारी आहे. पण 2-3 दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पाण्याचे टँकर, त्याची सुलभता, लोकांची मागणी, या बाबतीमध्ये थोडंसं सगळ्या प्रांतांशी बोलणं झालं. या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडंसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण 12 TMC पाणी हे आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेलं आहे. त्याच्यातलं 8 TMCचं पत्र 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आलेलं आहे. 4 TMCसाठी प्रोसेस सुरू आहे. तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेलं आहे. जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंतलं पाणी जे आणखी 4 TMC लागलं तरी ती देण्याची प्रथमदर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. 8 TMCचं पत्र येऊन जवळजवळ 1.5 महिना झालं. कपोले साहेबांशी, देवेंद्र भाऊंशी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एक 20-25 दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू, ताकारी आणि म्हैसाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे. त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. कोण गाडी एकमेला देणार आहे, कोण जमीन देणार आहे, काय वाटतं या पैशावर? कार्यकर्ते फार उत्साही आहे. आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला, त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. खुर्च्या वाजवू नका रे. कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत. या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे, त्यांनी 3-4 दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या 4 तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे, म्हणजे जो विजयी होईल. माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा. माझं भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिटाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो. त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही. ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी. कडेगाव पोलीसमधून मागच्या युतीच्या असताना तर नोटाला जास्त मतदान पडलं होतं. ज्यावेळी कारवाई केली जात नाही त्यामुळे मागच्या वेळेला या संदर्भातला अहवाल निश्चितपणानं पक्षाकडे आलेला होता. जे तुम्ही पोलीस कडेगावचा उल्लेख केला तो उमेदवार मुळात त्या परिस्थितीमध्ये अत्यंत नौका होता. त्यांचं मतदान नसतानाही तिथं त्या ठिकाणी जनमताची ती भावना होती, नोटाला मतदान करणं. हे कुठल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून झालं नव्हतं. त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती लोकसभेची आहे. जो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, पक्षाच्या दृष्टीनं मोदी साहेबांना देशाचं प्रधानमंत्री करणं हे पदाधिकाऱ्यांचं आमच्या सगळ्यांची मुख्य विचारधारेशी निगडीत असलेला विषय होता. आमच्या सगळ्यांचं ते धोरण होतं. या धोरणाच्या अडचण कोण येत असेल निश्चितपणानं जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई केल्याचं तुम्हाला दिसेल. याच्यापूर्वी काय झाल्याच्यापेक्षा इथून पुढं काय होईल हे निश्चितपणानं तुम्हाला मी प्रेस घेऊन निश्चितपणानं सांगेन. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या लोकांनी पण आरोप केले, त्यांच्या महाविकास आघाडीने पण आरोप केले. नेमकं मी सांगितलं आपणाला की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे. मी या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय. मी 10 वर्ष खासदार आहे. मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं मलाही काय घडलं ते कळलं आहे ना मला सुद्धा. आणि एवढं गुलदस्त्यात कशाला, त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना
की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे. एवढं नथीतनं तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी? तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही. गरीब मुलगा आहे, चांगला पैलवान होता, एवढं फसवायचं कशाला? सांगायचं तुला मदत करू शकत नाही. जिल्हा प्रमुखांनी कुठल्या राष्ट्रवादीने? शरदचंद्र पवार. शरदचंद्र पवार गट, तुतारी गट नाही, तुतारी चिन्ह आहे. गट आहे शरद पवार. आता आज एवढंच पुरेसं आहे की, आज एवढं पुरेसं आहे की पुन्हा आणि 2 दिवसानं बसूया आपण. तिकडनं आलो मुंबईवरनं, ते मी एका इलेक्शनमध्ये बोललो होतो, लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो. पण मी म्हणलं आपणाला की कार्यकर्त्यांना, मग ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो. पण या इलेक्शनला ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणे आपल्याकडनंही होईल. कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अशी टीका केली की तुम्ही तुमच्या लोकांकडून असलेले त्यांचे फोटो काही व्हायरल झाले, काही व्हिडिओ व्हायरल केले, तर इतक्या मोठ्या स्तराचं राजकारण. मी त्या दिवशी सांगितलं, आज पुन्हाही सांगतो, ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिलं की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल. ते मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलं आहे का, तू केस घाल. ती काही केस घातलेली नाही, केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती, येऊ देत. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन 7 तारखेला मतदान झालं आहे. आज तारीख 15 आहे, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये एक 200 लोकांना त्याचे फोन गेले असतील, कसं झालं आहे, काय झालं आहे. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरज पूर्व भागातल्या लोकांना, काही आटपाडीतल्या लोकांना, काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपायला लागले, काही करून वाचवा, तुम्ही एवढं करू नका, थांबवा, मला मदत करा. हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली. त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्यात शेवट असतोच त्या गोष्टीचा. तो शेवट काय होतं आपण करूया, बघूया तिथं. एवढं काही कुणाला भ्यायचं कारण नाही. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे. त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून. प्रतिस्पर्ध्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याची चर्चा केलं, पण ते आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही, आपण लढणारी माणसं आहोत. 4 तारखेनंतर ते सगळं कळेल, कुणी कुणी कसं केलं, कुणाच्या बैठका झाल्या, कुणाच्या बंगल्यावर बसले, कोणाच्या फार्म हाऊसवर कोण आलं, कशा सुरुवाती झाल्या, कोण काय करत होतं, सगळे प्रयत्न झाले. पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तो निभाव निश्चितपणानं आहे. परमेश्वराची कृपा आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत, चांगलं घडेल. नाही, तसं काही घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही. त्यांनी जे केलं तेच करायचं ना, परतफेड होणार की. आणि ती व्याजासहित होणार. उद्धव पाटील, ती व्याजासहित आहे, नुसती नाही. लोकांनी घी बघितलं आहे, बडगा नाही. हां, कशाचं बेरंग करायचं टार्गेट काय, योग्य वेळी कळेल ते. आता काय विधानसभाच आहेत की. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं. नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही. ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये
बरेच दिवस मी समजावून सांगितलं, झाला नाही परिणाम. मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबांनो तुम्ही. अजित घोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही. मला माहिती आहे की तुम्ही करायचेच करणार आहे. आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची. म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्यांनी ज्यांनी केलं त्याचे हिशोब चुकते होतील. काय झालं? नाही कुलदीप असं नाही झालं. तुम्ही मागाशी एक मुद्दा 2 मिनटं मागाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की पक्षीय पातळीवरून दखल घेतली गेली नाही का, हे गेली 3 महिने चाललं. असा विषय नव्हता. आमच्या पक्षाचं धोरण ज्या वेळेला एखादा उमेदवार उभा राहण्यासाठी लोकसभा असेल विधानसभा असेल अनेक इच्छुक असतो. इच्छुकांची संख्या किती असली तरी जिल्ह्याचा निर्णय घेण्यासाठी आमची पक्षामध्ये कोर कमिटी आहे. या कोर कमिटीमध्ये एकमताने निर्णय झालेला होता आणि त्या कोर कमिटीचा निर्णय हा तात्कालिक आमच्या सगळ्यांच्या वतीनं ज्येष्ठ म्हणून विलासराव जगताप साहेबांनी प्रेसला सांगितलेलं होतं. त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं, जे विलासराव जगताप साहेबांचे शब्द होते की ही कोर कमिटी एकमतानं असा ठराव पारित करीत आहे की प्रदेश आणि देश पातळीवरचं भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्गीय कार्यालय जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एक दिलानं उभा राहतात. असा कोर कमिटीचा निर्णय होऊन तसा ठराव प्रदेश पातळीवर आम्ही पाठवलेला होता. आता तुम्ही 3 महिने अगोदर जे म्हणताय तो त्यावेळेला चर्चेत हे सगळे मुद्दे आले होते. त्याला कुणीही या विषयाचा उल्लेख केलेला नव्हता. तो निर्णय एकमतानं होता. मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे काही निर्णय झाल्यानंतर काही लोकांचे ॲडजस्टमेंट झालेले आहे, काही लोकांनंतर बदललेले आहे. पक्षीय पातळीवर जे अहवाल द्यायचं होतं त्याच्या आधीच विलासराव जगताप साहेबांनी राजीनामा दिलेला आहे पक्ष सदस्य होता. तिथली जी आमची मंडलाध्यक्षांची टीम होती ती आम्ही बरखास्त केली आहे, कारण त्यांनी एक बैठक बंद करून विधानची घेतली होती. पण पक्षाच्या पातळीवर त्यांच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहे. नाही आलं लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे. व्याजबट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते. कुलदीप, व्याजबट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे. एक इस्लामपूरकर बरोबरच आहेत. तुम्हाला मगाशी काकांनी सगळ्याचं उत्तर दिलं. विजयाला अनेक श्रेय घ्यायला पुढे येतात. ज्यांच्या ऑडिओ क्लिप जाहीर झालं त्यांच्यावर कारवाई झाली. ऑडिओ क्लिप नसताना काही लोकांनी काम केलं त्याच्यामध्ये काय करतात? असे बरेच जण आहेत. त्याचं काय? आमच्या पक्षामध्ये एक सिस्टीम आहे. ज्या बूथमध्ये कमी मताधिक्य मिळालेला आहे, हा बूथ वाईज पक्षाची रचना आहे आमची. त्या रचनेमध्ये व्यवस्थित पद्धतीने आवाज विधानसभाने कमी झाले तर काय करणार त्या माणसाचं? बूथ वाईज याचा अर्थ विधानसभेतलेच ती बूथ आहेत ना. नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला, तो वेळेला आला. हा 30 लाख बोलायला त्यावेळच्या भूमिका निश्चितपणानं होत्या, पण लोकांना सहानुभूती मिळाली. खोटे नाटे प्रचार झाले. काही माणसांनी शब्द दिले होते ते पाळले गेले नाहीत. काहींना असं वाटलं की आता मी सापडतोय म्हणून पुन्हा माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ह्या गोष्टीमुळं निश्चितपणानं थोडंसं लीड कमी येतं आहे. पण लीड जरी कमी आलं तरी विजय निश्चित आहे आणि तो लाखाच्या वर असेल. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.